नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या द सिव्हिलियन या यूट्यूब चॅनलवरती। महाराष्ट्र शासन सेवेअंतर्गत BAMS शैक्षणिक अर्हताधारक विद्यार्थ्यांना वैद्यकीय अधिकारी या पदाकरिता अकोला जिल्हा परिषद अंतर्गत हे अर्ज मागविण्यात येत आहेत। अकोला जिल्हा परिषद अंतर्गत ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर या जाहिरातीबद्दल आपण आज हा सविस्तर व्हिडिओ पाहणार आहोत। व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरू करू। अकोला जिल्हा परिषद विभागाअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्राकरिता वैद्यकीय अधिकारी महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट अ च हे पद असणार आहे आणि एकूण 5 पदाकरिता कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर ही पदभरती करण्यात येत आहे आणि ही पदभरती 11 महिन्याकरिता वैध राहणार आहे। विविध शैक्षणिक अर्हताधारक उमेदवारांकडून खालील अटीच्या अधीन राहून अर्ज मागविण्यात येत आहे। अटी व शर्ती खालील प्रमाणे दिलेले आहेत, त्या काय आहेत आपण सविस्तरपणे समजून घेऊ। पदाचे नाव वैद्यकीय अधिकारी महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट अ च हे पद असणार आहे। शैक्षणिक अर्हता तुम्हाला BAMS अशी लागणार आहे। मुलाखतीच्या दिनांकास उमेदवाराचे वय 38 वर्षापेक्षा कमी असणे गरजेचं असणार आहे आणि अर्ज तुम्हाला 24/2/2025 ते 5 मार्च 2025 पर्यंत तुम्हाला इथे अर्ज करता येणार आहे। सुट्टीच्या दिवशी तुम्हाला इथे अर्ज करता येणार नाही। तर या जाहिरातीबद्दल सविस्तर स्पष्टीकरण इथे दिलेले आहे, ते काय आहे समजून घेऊ। कॉन्ट्रॅक्ट तत्वावर काम करीत असताना भविष्यात कोणतीही कायमस्वरूपी नेमणूक इथे उमेदवाराला मिळणार नाही। तसेच उमेदवारांनी गृहीत पण धरायचं नाही। जर उमेदवार नियमित सेवेत उपलब्ध नसल्यास उमेदवाराला कोणतीही पुनर्सूचना न देता त्याची सेवा समाप्त करण्यात येईल याची उमेदवाराला नोंद घ्यायची आहे। मुलाखतीत निवड झालेल्या उमेदवाराला अकोला जिल्ह्याअंतर्गत कोणत्याही प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णालयाचे निकष लक्षात घेऊन वैद्यकीय अधिकारी गट अ या पदावर कंत्राटी तत्वावर इथे नेमणूक दिली जाणार आहे। इच्छुक उमेदवारांनी कार्यालयाच्या विहित केलेल्या दिनांकाला मुलाखतीच्या दिवशी मूळ शैक्षणिक व इतर आवश्यक दस्तावेजासह प्रमाणपत्रासह मुलाखतीस प्रत्यक्ष राहणे आवश्यक राहील। BAMS पात्रताधारकांना इतर भागाकरिता 40,000 रुपये दरमहा इतके एकत्रित मानधन दिले जाणार आहे। त्यासोबतच खाली काही महत्त्वाच्या टिप दिलेल्या आहेत त्या पण आपल्याला सविस्तरपणे इथे समजून घ्यायचे आहे। त्याच्यामधील पहिलं, अर्जासोबत शैक्षणिक पात्रता 3 वर्षाचे मार्कशीट आपल्याला ते जोडायचे आहे। वयासंबंधीचा दाखला पण ते जोडायचा आहे। महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे किंवा भारतीय वैद्यकीय परिषदेचे तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन लागणार आहे। आंतरवासियता प्रमाणपत्र पण ते जोडायचं आहे। अनुभव असल्यास एक्सपिरियन्स सर्टिफिकेट, तसेच मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी जातीचा दाखला, जात पडताळणी, वैधता प्रमाणपत्र साक्षांकित देणे आवश्यक राहणार आहे। टिप्पणी दुसरी, नियुक्तीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी अर्जासह टिप 1 मध्ये नमूद केलेल्याप्रमाणे सर्व कागदपत्राच्या साक्षांकित प्रतीची मूळ कागदपत्रासह सादर करायचं आहे। कार्यालयाकडून कळविण्यात आलेल्या दिवशी मुलाखतीस हजर राहणे आवश्यक राहणार आहे। उमेदवाराला मुलाखतीसाठी कुठल्याही प्रकारचा पत्रव्यवहार केला जाणार नाही याची नोंद घ्यायची आहे। टिप्पणी तिसरी, उमेदवारांनी मुलाखतीच्या दिवशी जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय जिल्हा परिषद अकोला इथे मूळ प्रमाणपत्रासह कार्यालयाकडून कळविण्यात आलेल्या दिनांकाला हजर राहायचं आहे। पात्र ठरलेल्या उमेदवारांना नियुक्ती दिली जाईल। अपात्र ठरलेल्या विद्यार्थ्याला मुलाखतीच्या वेळेस त्यांना त्यांच्या काय चुका आहेत त्या सर्व कळविल्या जातील आणि याबाबत पण त्यांना कुठलाही पत्रव्यवहार केला जाणार नाही याची पण नोंद घ्यायची आहे। टिप्पणी चौथी, मुलाखतीची दिनांक वार ठरविणे अथवा त्यामध्ये बदल करणे, मुलाखत प्रक्रिया रद्द करणे याबाबत सर्व अधिकार माननीय जिल्हा अधिकारी अकोला यांच्या अध्यक्षतेखाली समितीला राहतील याची नोंद घ्यायची आहे। शेवटी, सदर जाहिरातीमधील पदसंख्या कमी किंवा जास्त होऊ शकतात याबाबतचे सर्व अधिकार समितीला राहणार आहेत। अशा प्रकारची ही जाहिरात असणार आहे। जर तुम्हाला व्हिडिओ समजला नसेल तर व्हिडिओ तुम्हाला परत एकदा पाहायचा आहे। फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 24/2/2025 ते 5 मार्च 2025 पर्यंत तुम्हाला इथे फॉर्म भरता येणार आहे। ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला हा फॉर्म जिल्हा परिषद आरोग्य विभागात जाऊन तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे। अशा प्रकारची संपूर्ण जाहिरात होती। जाता जाता आणखी तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या, चॅनलला सबस्क्राईब पण करून ठेवा जेणेकरून तुम्हाला दररोज येणाऱ्या जॉब अपडेट तुम्हाला रेग्युलरली आपल्या चॅनलवर भेटत जातील। तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।